ठीक आहे. आज आपण ना दिनदर्शिका या टॉपिकची बेसिक माहिती पाहूया. दिनदर्शिका टॉपिकची बेसिक बेसिक माहिती. दिनदर्शिका किंवा कॅलेंडर. चला, महिन्यांची नाव कोण सांगतं? 12 महिन्यांची पटपट. जानेवारी, फेब्रुवारी, जानेवारी, मार्च, मार्च, एप्रिल, जून, जून, जुलै, ऑगस्ट, जानेवारी, डिसेंबर, फेब्रुवारी, फेब्रुवारी, मार्च, मार्च, एप्रिल, मे, एप्रिल, जून, मे, सप्टेंबर, जून, जून, ऑक्टोबर, डिसेंबर, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. चला, प्रत्येक महिन्याचे वार कुणाला माहिती आहे? कोणत्या महिन्यात किती दिवसांचा आहे? कुणाला माहिती आहे प्रत्येक महिना किती दिवसांचा? मला प्रथमेशला. मला माहिती सर. मला हा माहिती सर. हा, माहिती सर सिद्धेश मला. सांग. जानेवारी. सिद्धेश, जानेवारी. 31, फेब्रुवारी. 29, लीप वर्ष असल्यानंतर. फेब्रुवारी 28 चा असतो. लीप वर्ष असेल तर 29 दिवसाचा. मला क्लिअर दिसतंय ना? हो हा, ठीक हो. आहे. मार्च. 30, 31, हा. एप्रिल. 30, मे. 31, जून. 30, 30, जुलै. जुलै. 31, ऑगस्ट. 30, 30, ऑगस्ट. 30, 30, हा. ऑगस्ट 31. जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने असे जे 31 सलग येतात. लक्षात आलं का? चला, हो. सप्टेंबर. 30, सप्टेंबर, 30, ऑक्टोबर 31, 31, नोव्हेंबर 30, 30, डिसेंबर 31. 31. हा. जुलै, ऑगस्ट 31 दिवसांचे सलग. आणि इकडे फेब्रुवारी लीप वर्ष असेल तर 29. बाकीचे तीन तीन वर्ष 28 दिवसांचा असतो. ओके. आता हे लक्षात ठेवायचं. कोणाला माहिती आहे आयडिया कसं लक्षात ठेवायचं जर पाठ नसलं तर? मला माहिती सर. हा, कसं? बोटांचे हा, हे बघ. बोटांच्या मान त्याच्यावर. हा, हे. हा, ओके. हे बोटांचे उंचवट आहे ना, हा उंचवट आहे, हा खोलगट भाग आहे. तर इथून स्टार्ट करायचं. हे बघ. जानेवारी खोल भागात, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. इकडं जुलै उंचवटा, पुन्हा इकडं ऑगस्ट इकडच्या उंचवटा आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. जे उंचवट्यावर आहे ते 31 दिवसांचे. आणि जे खोलगट भागात आहे ते 30 दिवसांचे. फक्त फेब्रुवारी 28 किंवा 29. ज्यांना माहित नाही त्यांनी कसं लक्षात ठेवायचं? बरं, आता दिवस तुम्हाला सांगता येतील कोणत्या महिन्याचे विचारले तर? लक्षात आलं? हा, पाठच झाले पाहिजे तुमच्या परीक्षेपर्यंत. ठीक आहे. आता हा जानेवारी महिना आहे. कॅलेंडर दिसतंय सगळ्यांना? हा. आता ह्या जानेवारी महिन्यात काही वार 5 वेळा आले असतील, काही वार 4 वेळा आले असतील. चला, कोणते वार 4 वेळा आलेत, कोणते वार 5 वेळा आलेत? 4 वेळा शनिवार, शुक्रवार, रविवार, शुक्रवार, रविवार शनिवार. आणि अजून 4 दिवस गुरुवार आणि 5 दिवस बुधवार, मंगळवार, सोमवार. ओके. चला, आता कोणत्या तारखांचे वार तुम्हाला 5 वेळा येताना दिसले? साधारणपणे कोणत्या तारखांचे?
सोमवार मंगळवार बुधवार. तारखा विचारले मी. 1, 8, 15, 22, 29. आता लक्षात घ्या इकडं. इथं कॅलेंडर आहे. हा साधारणपणे 29, 30 आणि 31 या तारखांना जे वार येतात ना, कोणत्या? 29, 30, 31. आणि 31 ह्या तारखांचे वार 5 वेळा येतात महिन्यातून. या तारखांचे वार किती वेळा येतात? 5. 5 वेळा. कोणत्या तारखांचे? 29, 30, 31. हा हा, 1 मिनिट. कोण सही टाइमच लेट जॉईन होते आणि परत म्हणतात जॉईन करून घेत नाही. सगळे जॉईन झाले, तीच एकदम लेट. हा, आता इकडे बघा. जो 29 तारखेला जो वार येतो ना, तोच वार 1 तारखेला असतो. 29 तारखेचा जो वार असतो तो कोणत्या तारखेला असतो? 1. हा, 30 तारखेचा जो वार असतो तोच वार 2 तारखेला असतो. 30 तारखेला जो वार असतो तो 2 तारखेला. आणि 31 तारखेला जो वार असतो तो 3 तारखेला. 3 तारखेला. ओके. हा, मग जर 31 दिवसाचा महिना असेल तर 29, 30 आणि 31 या तारखांचे म्हणजेच 1, 2, 3 या तारखांचे वार 5 वेळा येतात. लक्षात आलं का? 29 ते लेट येणार मग खूप डिस्टर्ब होतं. त्यांना ऍडमिट करत बसायचं, पूर्ण लिंक तुटून जाते. मी सांगितलं लिंक टाकल्या जॉईन व्हायचं. काही जण आता आरामशीर जॉईन होऊन राहिले आणि परत मग म्हणतात जॉईन करून घेत नाही. शिकवायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्यामुळे डिस्टर्ब होतं पुन्हा. हा, चला. लक्षात आलं का? 5 कोणते वार 5 वेळा येतात? हा, आता इकडे बघा. तुम्हाला 29, 30, 31 तारीख दिसली? हो. हा, आणि त्याच तारखांना जे वार आहे ते 1, 2, 3 तारखांना आलेले दिसले का? हो. हा जानेवारी महिना आहे. आता जुलै महिना बघूया. तिकडे बघा, जुलै महिना आहे. इथं पण 1, 2, 3 तारखांना जे वार आले तेच वार कोणत्या तारखांना आले? 29, 31. हा, मग 31 तारखेचा महिना असला तर 3 वार 5 वेळा येतील. पण महिना समजा 30 तारखेचाच आहे, किती वार 5 वेळा येतील? महिना 30 तारखेचाच आहे, त्या अनेक महिने 30 तारखेचेच आहे ना. 2. 1 आणि 2. हा, 2 वार. 1 आणि 2 तारखेचे म्हणजे 29 आणि 30 तारखेचे. आणि जर महिना 29 तारखेचाच असला तर किती वार 5 वेळा येतील? 1. एकच वार. 29 तारखेचा असलं ते. आणि महिना 28 दिवसांचाच असला तर किती वार 5 वेळा येतील? 4. पटपट बोलत जा. हा, 4. 4 सर. महिना समज. हा, 4. मग 31 तारखेचा महिना असल्यावर 3च वार 5 वेळा येतात आणि 28 दिवसाचा असल्यावर 4 वार 5 वेळा येतील का? सर कोणतेच नाही. हं? एकही वार 5 वेळा येणार नाही, सगळे वार 4 वेळा येतात. 28 दिवसाचा महिना असल्यावर सगळे वार किती वेळा येतात? अरे बोलत जा. हो. 28 तारखेचा महिना असला तर सगळे वार किती वेळा येतात? 4. कोणताच वार 5 वेळा येत नाही.
29 तारखेचा महिना असला तर एकच वार 5 वेळा येतो. 30 तारखेचा महिना असला तर 2 वार 5 वेळा येतात. 31 तारखेचा महिना असला तर 3 वार 5 वेळा येतात. ते पण कोणते? 29, 30, 31 तारखांचे, म्हणजेच 1, 2, 3 तारखांचे. इथपर्यंत लक्षात आलं? हो. चला पुढचं पाहूया. आता लीप वर्ष आणि सामान्य वर्ष. लीप वर्ष आणि सामान्य वर्ष. त्याला काय फरक आहे? कोण सांगतं लीप वर्ष आणि सामान्य वर्ष? कोणालाच नाही माहित? असतो. हा सर लीप वर्षात लीप वर्षात 29 येतं आणि सामान्य वर्षात 30-31 येते. लीप वर्ष 4 वर्षातून येतं. हा ओके. आता लक्ष दे इकडं. लीप वर्ष सामान्य वर्षाचे दिवस असतात 365 आणि लीप वर्षाचे दिवस असतात 366. फरक कळला का? हो. लीप वर्षाचे दिवस किती असतात? 365. सामान्य वर्षाचे 365, लीप वर्षाचे 360. आता हे काय एक दिवस वाढलाय लीप वर्षाचं? कारण आपल्याला माहिती आहे, हे थोडक्यात सांगतो 1 मिनिटात. हा सूर्य आहे, सूर्याभोवती पृथ्वी फिरते, बरं ना? पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला किती वेळ लागतो? पटपट बोला, टाइम कमी आपल्याकडे. 365 दिवस. हा, पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला लागतात 365 दिवस आणि 6 तास. किती लागतात? 6 तास. 365 दिवस आणि 6 तास. हा, मग आता 1 वर्षात 6 तास वाढतात. 2 वर्षात किती तास वाढतील? 12. 3 वर्षात 18. 18. आणि 4 वर्षात किती तास वाढतील? 24. हा, हे 24 तास म्हणजेच काय? 1 दिवस. 1 दिवस. मग हे 1 दिवस वाढतो ना, तो मग 4थ्या वर्षी टाकतात. 4थं वर्ष 365 दिवसाऐवजी 365 दिवसाचं. लक्षात आलं? हे वरचे 6 तास कसे ऍडजस्ट केले जातात? हे 4थं वर्ष 365 ऐवजी 366. लीप वर्ष का पडलं कळलं? हो. हा, चला आता लीप वर्ष परत येऊया. लीप वर्षाचे दिवस 366 आणि सामान्य वर्षाचे 365. आता 1 दिवस वाढतो. लीप वर्षाचा 1 दिवस वाढतो. तो कोणत्या महिन्यात वाढला जातो? फेब्रुवारी. हा, मग सामान्य वर्षात फेब्रुवारीचे दिवस असतात 28 आणि ज्या वर्षी लीप वर्ष असतं त्यावेळेस फेब्रुवारीचे दिवस किती असतात? 29. 29. इथपर्यंत लक्षात आलं? हो. हा, चला पुढचं पाहूया. आता एक कोणतं वर्ष लीप वर्ष हे कसं ओळखायचं? म्हणजे आता समजा 2024 वर्ष लीप आहे, मग हे लीप वर्ष आहे की नाही कसं ठरवायचं? चला, किंवा तुम्हाला कोणतं वर्ष दिलं? मी दिलं 1976. हे लीप वर्ष आहे की सामान्य वर्ष आहे? कसं काढायचं? सामान्य वर्ष. हा? सामान्य वर्ष. हा, कसं ठरवायचं? हा, ऐका, याच असं आहे, कोणतंही जे साल आहे किंवा वर्ष आहे त्याला जर 4 ने भाग केला, पूर्ण भाग 4 ने पूर्ण भाग म्हणजे बाकी 0, तर ते वर्ष असतं लीप वर्ष. 4 ने पूर्ण भाग गेला की ते वर्ष काय असतं? लीप लीप वर्ष. मग 2024 लीप वर्ष आहे की सामान्य वर्ष आहे? लीप वर्ष. हा, ऐका, आता पूर्ण 2024 ला भाग देत नाही बसायचं. आपण 4 ची कसोटी वापरायची. कोणती कसोटी वापरायची? 4. 4.
हा, 4ची डिव्हिजिबिलिटी आहे. 4ची कसोटी काय आहे? शेवटचे 2 अंक घ्यायचे. शेवटचे 2 अंक घेऊन जो नंबर तयार होतो त्याला जर 4ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. मग आपण पूर्ण याला 2024 भाग देत नाही बसायचं. आपण फक्त शेवटचे 2 नंबर घेऊन त्याला 4ने भागायचं. त्या शेवटच्या 2 अंकांना जर 4ने भाग गेला तर समजायचं ते लीप वर्ष. चला 1976 लीप वर्ष एक सांगा मला पटकन. नाही. चला तुम्हाला आकारच येत नाहीये. चला आपल्याला कितीला भाग द्यायचा आता फक्त 76ला. 76 4ने भाग द्यायचा. 4 एक 4 7 म्हणून 4 गेले 3. 4 9 36. काय म्हणजे नाही भाग गेला ना पूर्ण. हो आहे सर लीप वर्ष. हा चला पटकन 2046 चला पटकन सांगा लीप वर्ष आहे का? नाही सर. नाही. नाहीये कारण 46ला पूर्ण भाग जाणार नाही 4ने. 4 एक 4 वरून 6 घेतला. 4 एक 4 बाकी 2 उरते. त्यामुळं इथं पूर्ण भाग जात नाही 2046ला लीप वर्ष नाही. की जण लीप वर्ष काढता येईल एखादं वर्ष लीप वर्ष आहे की नाही? हो. सर्वांना हा सर्वांना जमल ना? हो जमता येईल का? बोलत जा. हा ओके. हो. पण हा जो नियम आहे ना 4ने भाग द्यायचा तो शतक वर्षांसाठी लागू नाहीये. 4ने भाग द्यायचा नियम कोणत्या वर्षासाठी लागू नाहीये? शतक. शतक वर्ष म्हणजे इसवी सन 100, इसवी सन 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000, इसवी सन 1100, 1200, 1300, 1400, 1500, 1600, 1700, 1800, 1900, 2000. चला 1900 लीप वर्ष आहे की नाही सांगा मला. 1900 इसवी सन सांगा पटकन. हो. काय आहे की नाही? हा हो. ऐका आता. हे शतक आहे. वर्ष आहे. ह्या शतक वर्षांसाठी 4ने नाही भाग द्यायचा. ह्या शतक वर्षांना जर 400ने भाग गेला ह्या शतक वर्षांना कितीने भाग गेला पाहिजे? 400. 400ने. तरच हे शतक वर्ष लीप वर्ष. नाही तर जरी 4ने भाग गेला तरी हे लीप वर्ष नाही. हे सगळ्यांना 4ने भाग जातो. हे जेवढे वर्ष लिहिले ना सगळ्यांना 4ने भाग जातो. पण सगळे लीप वर्ष नाहीयेत. ज्यांना 400ने भाग जाईल ना तेच लीप वर्ष. मग पहिल्यांदा आपण इसवी सन 100 आहे त्याला 400ने भाग देऊ. 100 भागिले 400. हे 2 शून्य कट होतील. 1/4 राहतात. पूर्ण भाग जातो का? नाही. नाही. पण इसवी सन 400 भागिले 400 इथं 400 एक 400 400 एक 400 पूर्ण भाग गेला. नंतर इसवी सन 800ला 400ने भाग देऊ. हे 2 शून्य कॅन्सल. 4 एक 4 4 2 8 पूर्ण भाग गेला. मग ज्यांना 400ने भाग जाईल ते लीप वर्ष. कोणत्या वर्षांना 400ने भाग जातो सांगा मला. 1200. इसवी सन 400 पहिला, इसवी सन 800, इसवी सन 1200, इसवी सन 1600, इसवी सन 1800. 2000. 1800. 1800ला कुठं जातो? हे बघ 1800 भागिले 400
हे 2 शून्य गेले. 4ने कुठं 18ला भाग जातो? तर शतक वर्षांमध्ये कितीने भाग गेला पाहिजे? 400ने. 400ने. तर ते लीप वर्ष. लक्षात आलं का? हो. इथं 400, 800, 1200, 1600, 2000 हे लीप वर्ष. पुढचं कोणतं शतक वर्ष लीप वर्ष राहील? पुढचं कोणतं शतक वर्ष लीप वर्ष राहील? 2400. 2400. अनुष्का आरोटे आताशी जॉईन झाले तास संपत आल्यावर. हा, इसवी सन 2400 हे लीप वर्ष राहील. बरं, इथपर्यंत सांगितलं ते समजलं? हो. हा, आतापर्यंत 3 गोष्टी पाहिल्या आपण. पहिलं, प्रत्येक महिन्याचा वार कसा काढायचा. त्याच्यानंतर आपण पाहिलं महिन्यात कोणकोणत्या तारखांचे वार 5 वेळा येतात. त्याच्यानंतर आपण लीप वर्ष पाहिलं. आता किती दिवसांनी परत तोच वार रिपीट होतो, कोण सांगतं? 7 7 दिवसांचा ठरलाय. हा, म्हणजे 8व्या दिवशी परत तोच वार राहील जो अगोदर होता. इकडे बघा. आता 8 दिवस आले होते. 1 तारखेला जो वार आहे, परत 8 तारखेला वार आहे. 1 मध्ये 7 मिळालं तर 8 येते. 8 तारखेला परत सोमवार आहे. 8 मध्ये 7 मिळवलं तर 15 तारखेला सोमवार आहे. 15 मध्ये 7 मिळवले तर 22 तारखेला, आणि 22 मध्ये 7 मिळवले तर 29. म्हणजे 7 दिवसानंतर परत तोच वार रिपीट होतो. इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या? लक्षात आलं? हो. हा, चला. 8 तारखेला जर रविवार असेल तर नंतर कोणत्या तारखेला परत रविवार येईल? 15. 15 नंतर 22. 22 म्हणजे 7 मिळवत जायचे. बरं, इथपर्यंत 29. सगळ्यांच्या लक्षात आले ना? हो. आतापर्यंत जे सांगितलं ते. हा, आता पुढचं. आता वर्षाचा पहिला दिवस कोणता? कोणत्या तारखेला असतो वर्षाचा पहिला दिवस? 1 जानेवारीला असतो. कधी असतो? 1 जानेवारी. आणि वर्षाचा शेवटचा दिवस? वर्षाचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर. ओके. कोणाच्या घरातून आम्हाला येतात? जर सामान्य वर्ष असेल, तर 1 जानेवारीला जो वार येतो तोच वार 31 डिसेंबरला येतो. जर सामान्य वर्ष असेल तर वर्षाच्या पहिल्या दिवशी जो वार येतो तोच वार वर्षाच्या शेवटच्या दिवशी. कधी सामान्य वर्ष असेल तर. हा, मग लीप वर्ष असेल तर काय होईल, कोण सांगतं? त्याच्या पुढचा वार जास्त येईल सर. त्याच्या पुढचा वार आहे. हा, 1 वार पुढचा येईल का? कारण त्याच्या वर्षामध्ये 1 दिवस जास्त असतो. हा, 1 दिवस जास्त असतो. म्हणजे जर लीप वर्षात 1 जानेवारीला सोमवार असेल तर 31 डिसेंबरला काय राहील? मंगळवार. आता आपण पाहूया. आता 2024 कोणतं वर्ष आहे? लीप वर्ष. लीप वर्ष. हा, आता माझ्याकडे 2024 कॅलेंडर आहे. हा जानेवारी महिना आहे. दिसलं सगळ्यांना? हा, 1 जानेवारीला कोणता वार आहे सांगा? सोमवार. आता हे लीप वर्ष आहे, मग 31 डिसेंबरला कोणता वार राहील? मंगळवार. मंगळवार. आपण चेक करू. मंगळवार पाहिजे आपल्याला. हा डिसेंबर महिना आहे. 31 तारीख दिसली? कोणता वार आहे? मंगळवार. म्हणजे लीप वर्ष असेल तर 1 वार पुढचा. चला, आता मला सांगा, हे आता मी
आता कोणता वार घेतला आपण लीप वर्ष 1 जानेवारी 2024. आता लीप वर्ष घेतो मी 2024. 1 जानेवारी 2024. चला कोणता वार होता? सोमवार. सोमवार. हा. 31 डिसेंबरला कोणता वार आला? मंगळवार. मग 1 जानेवारी 2025ला कोणता वार येईल? सांगा. बुधवार. बुधवार येईल ना? बुधवार. नक्की ना? 31 डिसेंबर नंतर 1 हो. जानेवारी बुधवारी येईल. चला 1 जानेवारी 2026ला कोणता वार येईल? गुरुवार. हा? गुरुवार. गुरुवार. चला 1 जानेवारी 2027ला शुक्रवार. हा? शुक्रवार. शुक्रवार. चला 1 जानेवारी 2028ला शनिवार. रविवार. शनिवार. परफेक्ट सांगा मला काय येईल? शनिवार. रविवार. शनिवार येईल. काय येईल? शनिवार. आता तू म्हणणार लीप वर्ष आहे, पण तरी का 2 वार वाढणार नाही सांगतो मी. 1 जानेवारी 2028 आहे. फेब्रुवारीचा 1 दिवस असतो ना एक्स्ट्रा. फेब्रुवारी महिना आलेला नाही अजून 1 जानेवारी पर्यंत. जानेवारी नंतर फेब्रुवारी महिना येणार आहे. कळलं का? त्यामुळं 1 जानेवारीला एकच वार वाढेल. चला 1 जानेवारी 2029 रविवार. सांगा. चला इथं सोमवार येईल. इथं काय येईल? सोमवार. आता इथं का सोमवार येईल? हे बघ ह्या 1 जानेवारी 2028 नंतर हे 2028 लीप वर्ष आहे. 2028 काय? लीप वर्ष. मग जानेवारी नंतर असणार आहे फेब्रुवारी. तो किती दिवसांचा असणार आहे 2028चा? 29 दिवसाचा. तेव्हा म्हणजे 1 जानेवारी 2028 ते 1 जानेवारी 2029 यांच्या मध्ये आलाय हा लीप वर्षाचा फेब्रुवारी. मग लीप वर्षाचा फेब्रुवारी मध्ये आला तर 1 वार नाही वाढवायचे, 2 वार वाढवायचे. लक्षात आलं का? हो. किती जणांनी हे समजलं? हो. मला. आता ही जी माहिती नीट लक्षात ठेवायची. आता शेवटचं महत्वाचे दिनविशेष आणि त्याच्यानंतर मग प्रत्यक्ष उदाहरण आपण रविवारी घेणार आहे. हे महत्वाचे दिनविशेष तुम्ही लिहून काढायचे मी ग्रुपवर टाकेल.